नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी याच्यामधील आपण शब्दकोडी त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ या सकट आपण हे प्रश्न सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलाय, पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल, त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा। आता इथे पहिला शब्द बघा, व ब्रॅकेट आहे ह आणि त, मग इथे पर्यायामधला कोणता शब्द बसतोय बघा। आपण जर इथे रा ठेवला वराहत, आपण हा शब्द कधी ऐकलाय का? वराहत नाही, म्हणजे हे येणार नाही। का ठेवूया? वकाहत, वकाहत येतो का? नाही। मराठी शब्द आहे का वकाहत? नाही आहे। शी ठेवूया, वशीहत येतो का? नाही। सा ठेवून बघूया, वसाहत, बघा वसाहत येतं ना शब्द वसाहत। मग आपल्या इथे उत्तर काय आहे? इथे शब्द येणार आहे सा, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। बघा इथे श्र क, आता इथे कोणता? इथे बघा आपल्याला माहिती आहे इथे शीर्षक हा शब्द येणार आहे, मग यातल्यामध्ये श ला पहिली वेलांटी असणारा शी येणार आहे, क स ला दुसरी वेलांटी असणारा शी येणार आहे। दर्शक तर येऊ शकत नाही, कारण दर्शकला श षटकोणाचा नाही असतो, श शहामृगाचा असतो दर्शक हा शब्द लिहिताना, आणि गर्शक तर होऊ शकत नाही। मग या दोघांपैकी एक आपलं उत्तर आहे। मग नेमकं कोणतं उत्तर आहे? तर बघा, शीर्षक शब्द लिहिताना, शीर्षक म्हणजे आपण ज्याला टायटल म्हणतो की नाही, धड्याचं शीर्षक, धड्याचं नाव, त्याला आपण शीर्षक म्हणतो। मग हे कोणती वेलांटी येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 मधला श ला दुसरी वेलांटी शी हे येणार आहे, म्हणजे शीर्षक हा शब्द अर्थ व्यवस्थित होणार आहे, म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। सण, मग वेसन, रासन, भेसन, आसन। आता बघा, राशन असतं का? नाही। काय असतं? राशन असतं। कोणता शब्द असतो? राशन, मग इथे श आहे का? नाही, मग हा येणार नाही। भेसन तर नसतोच, भेसळ असतो। आसन, आसन शब्द इथे आ बसला असता, पण इथे न नळाचा पाहिजे होता, आसन शब्दाला न नळाचा पाहिजे होता, इथे न बाणाचा आहे, त्याच्यामुळे हे तीनही पर्याय येणार नाहीत। मग व्यसन हा शब्द येतो, आपण गुरांच्या गळ्यामध्ये घालतो ती वेसन, मग इथे काय? वेसन पर्याय क्रमांक 1 हा। इथे जर आपण अक्षर ठेवलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो। पुढचा प्रश्न बघूया। कला कुसर, लगेच वाचताना आपल्या लक्षात आलं कला कुसर, मग कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढील प्रत्येक शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील ते शोधून त्या गटाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे। आता इथे बघा, कस, सगळीकडे कस 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 आहे, मग इथे बघा आपण जर इथला पहिला पर्याय ठेवला तर बघा कसन, कसन हा शब्द होतो का? नाही। मग जर हा शब्द ठेवल्यावर अर्थपूर्ण होत नाही तर मग बाकीची बघायची काही गरज नाहीये, म्हणजे हा पर्याय येणार नाहीये। आता बघा, न ठेवून कोणताच शब्द तयार होत नाहीये, बघा सगळीकडे कस कसच आहे की नाही, मग इथे पण न आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही। आता र ठेवून बघूया, कसर, कसर शब्द होतोय, कसबी, कामामध्ये कसबी होतोय, कसबी हो की नाही। ई कसई, कसई होतोय का? नाही, कसाई असतं, कसई नसतं। मग बघा आपण पर्याय क्रमांक 4 ठेवूया, कसबी होतोय, कसर होतोय, आणि कसब, कसब, कसब सुद्धा होते, म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा सगळीकडे ते घा 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 दिलेला आहे, मग यातला कोणता शब्द बसतोय? बघा घाण, हा न बसतोय का? नाही, कारण घाण न बाणाचा येतो, मग हा येणार आहे का पर्याय? तर नाही येणार आहे। दुसरा पर्याय ठेवूया, बघा घास, बघा घास, घात, घाम, घार आणि घाव, मग हा कोणते? जर आपण पर्याय क्रमांक 2 मधली अक्षरे इथे ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। बघा तिसऱ्यामध्ये सगळीकडे दाम असा शब्द आहे, फक्त आपल्याला पहिला पर्याय शोधायचा आहे। मग बघा आपण पहिला पर्याय ठेवून बघूया, बघा छदाम, छदाम, बदाम होतोय, गोदाम, गोदाम पण होते, जिथे आपण धान्य ठेवतो त्याला आपण गोदाम म्हणतो, बदाम तर माहिती आपल्याला, आपण ड्रायफ्रुट्स खातो। छदाम, आता छदाम म्हणजे काय? तर 1 पैशाचा 1/4
चतुर्थांश नाणं म्हणजे एका पैशाचा एक चतुर्थांश भाग किंवा नाणं आपण ज्याला म्हणू त्याला छदाम म्हणतो आपण, हो की नाही. मग इथे उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 1 मधले अक्षर ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चौथा पर्याय बघा, सगळीकडे पायी. आता वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी काय आहेत, वेगवेगळे अक्षरं आहेत. मग आता बघा आपण इथे आता डायरेक्ट चौथा पर्याय ठेवूया. बघा छपाई, छपाई म्हणजे माहिती आहे आपल्याला प्रिंटिंग ज्याला आपण म्हणतो, छपाई छापणे. रजई, रजई माहिती आहे आपण पांघरून घेतो ते रजई. दुलई, दुलई पण तेच. समई, समई पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग इथे आपलं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये जर आपण अक्षरे ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा पट, पट सगळीकडे पट पट शब्द आहेत. मग इथे बघा आता आपण हे पर्याय ठेवूया. बघा चापट बरोबर आहे, पोपट बरोबर आहे, तापट बरोबर होतं. तापट म्हणजे रागीट. आणि कपट, कपट म्हणजे काय, ज्याच्या मनामध्ये वाईट आहे तो कपट, कपट, हो की नाही. मग इथे काय कपट हा सुद्धा शब्द तयार होतो, म्हणून आपल्या इथे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. बघा उभा शब्द व आडवा शब्द हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल. मग बघा बरं, उभा शब्द आणि आडवा शब्द. आता इथेच आपण त ठेवला, इथेच आपण त ठेवला तर येतो का बघा क त न, कतन शब्द होतो का नाही. म्हणजे इथेच असा आडवा शब्द होत नाही, तो उभा तर कसा उभा होतोय वतन, पण आडवा होत नाही. व ठेवल्यावर बघा कवन वन होतोय का नाही, मग त ठेवूया. बघा कर्तन आणि वर्तन. मग इथे जर आपण त ठेवला तर कर्तन आणि वर्तन हा शब्द तयार होतो. मग आता कर्तन शब्दाचा अर्थ काय बघा, वर्तन म्हणजे आपल्याला माहिती आहे वागणूक, आणि कर्तन म्हणजे काय, मग कर्तन म्हणजे काय छेदन किंवा कापणे, कातरणे किंवा कातरकाम, त्याला आपण कर्तन असे म्हणू शकतो. म्हणून मी इथे योग्य अक्षर कोणतं आहे पर्याय क्रमांक 3 मधलं त्र. पुढचा प्रश्न बघूया. 2 अक्षरी सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय निवडाल. आता बघा इथे आपण बघा जीर्ण, जीर्ण म्हणजे काय फाटत आलेलं किंवा जीर्ण फाटत आलेलं. एखादा कागद बघा, एखादं कापड जीर्ण होतं म्हणजे जुनं झालेलं असतं ते जीर्ण. कर्ण म्हणजे कान, जर इथे आपण क ठेवला तर कर्ण होतोय, कर्ण म्हणजे कान. प जर इथे ठेवला तर पर्ण, पर्ण म्हणजे पान. आणि वर्ण, वर्ण म्हणजे काय रंग. मग इथे कोणतं पर्याय क्रमांक 3 मधली अक्षरे ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न. उभा आणि आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल. मग बघा व ठेवून चालले का, वन होतंय का नाही, वर ठेवूया. वरण, वरण शब्दाला न बाणाचा असतो, मी ते न नळाच आहे त्याच्यामुळे र येणार नाही. स ठेवूया, वसन नाही होते. ज ठेवूया, वजन होते वजन. आणि हे काय जतन, जतन म्हणजे काय जपवणूक, आणि वजन म्हणजे आपल्याला माहिती आहे भार, हो की नाही वजन. मग इथे कोणतं अर्थपूर्ण अक्षर येणार आहे तर ज हे अक्षर ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पुढचा प्रश्न बघूया. दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल. आता इथे बघा, इथे गोफण आणि गोरळा, गोफण येते पण गोरळा येतोय का नाही येते, मग ती ठेवून बघूया. बघा तिफण आणि तिरळा, तिरळा म्हणजे तिरका बघणारा, हो की नाही, काही काही जण तिरळे बघतात. आणि तिफण म्हणजे काय, जुन्या काळामधलं म्हणजे जुनी ज्यावेळेस पिकांची लागवड केली जाते त्यावेळेस ते एक वापरणारं यंत्र ज्याला आपण तिफण म्हणतो. मग इथे ती हे अक्षर योग्य आहे, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. उभा शब्द देवाला घातलेले साकडे, म्हणजे जो उभा शब्द आहे तो देवाला घातलेले साकडे, आणि आडवा जो शब्द आहे हे दोन्ही आडवे, ते कोणतं होणार आहे बैलांना बांधायची दोरी. आता बघा रिकाम्या जागी तिन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी बघा फुली आणि हे स्टारच्या जागी अनुक्रमे कोणती अक्षर येतील. आता आपल्याला बघा इथे आपण जर न ठेवला तर बघा स्टारसाठी फुलीच्या जागी आपण पहिलं अक्षर ठेवूया. मग इथे मी न ठेवते. मग बघा इथे जर न नळाचं ठेवलं तर न आडवा उभा शब्द आहे ना देवाला घातलेले साकडे. मध्ये बघा इथे जर न ठेवलं तर न व स, आणि इथे स आहे, मग इथे न आणि इथे स, मग नवस, देवाला घातलेले साकडे म्हणजे त्याला आपण नवस म्हणतो. आणि बैलांना बांधायची दोरी आडवा शब्द व्हायला पाहिजे ना. मग बघा इथे जर आपण स ठेवला तर बघा मी ठेवून दाखवते. फुलीच्या जागी पहिलं अक्षर येणार आहे न, मग हे आनन,
आणि इथे मग स्टारच्या जागी दुसरा शब्द स, कारण अनुक्रमे म्हटलं आपल्याला म्हणून. मग बघा उभा शब्द कोणता होत आहे, न व स, देवाला घातलेले साकडे म्हणजेच नवस, हे योग्य होतं आहे हे अक्षर ठेवल्यावर. आडवा शब्द बैलांना बांधावायची दोरी म्हणजे काय, का स रा, मग हे सुद्धा योग्य होते. म्हणून मग इथे कोणता पर्याय योग्य, तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, उभा शब्द गरज या अर्थाचा व आडवा शब्द बळकट या अर्थाचा तयार होतो, तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल. उभा शब्द बघूया आपण, गरज. उभा शब्द कोणता, गरज. मग इथे कोणतं अक्षर ठेवल्यावर गरज या अर्थाचा समार्थी शब्द होईल बघा. व ठेवल्यावर का, निवड, निवड नाही होणार आहे. गी ठेवूया, निगीड नाही होते. क ठेवूया, निकड, निकड, निकड म्हणजेच काय, गरज. मग इथे काय येणार आहे, क. आणि बघा आडवा शब्द काय, बळकट, राकट, राकट म्हणजेच काय, बळकट. मग क हे अक्षर ठेवल्यावर उभा आणि आडवा हे दोन्ही शब्द याचे बरोबर होत आहेत, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क हे अक्षर. पुढचा प्रश्न बघूया, उभा व आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी गोलात कोणते अक्षर येईल. आपण पहिलं ठेवूया उ. बघा उदर आणि उखाणा. उखाणा माहिती आहे आपल्याला की लग्नामध्ये उखाणे घेतले जातात किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये बायका उखाणे घेतात, मग उखाणा योग्य होते आणि उदर, उदर पण योग्य होते, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उ हे अक्षर या दोन्ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया, बाहेरील गोलातील अक्षराने सुरू होणारे 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी रिकाम्या गोलामध्ये कोणते अक्षर येईल. मग बघा इथे बघा स्वस्त, स्त जर आपण ठेवलं तर बघा स्वस्त येते, जास्त. बघा इथे मी जर चौथा पर्यायातलं स्त हे अक्षर ठेवलं तर स्वस्त, जास्त, रास्त, फस्त, जस्त, मस्त. मग हे स्त हे ठेवल्यावर सगळे अर्थपूर्ण शब्द होतात, म्हणून मी इथे उत्तर योग्य आहे पर्याय क्रमांक 4 स्त. 9वा प्रश्न बघूया, आता इथे कोणता गोलामध्ये कोणती 2 अक्षरे वर्तुळाबाहेरील शब्दाच्या आधी जोडली असतात सर्व शब्द अर्थपूर्ण होतात. आपण सह जोडून बघूया, कारण सत्वास नसतो, मग सह जोडूया. बघा इथे जर मी सह ठेवलं तर सहवास, सहकार्य, सहयोग आणि सहमती. मग इथे कोणतं योग्य आहे, सह, पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. आकृतीतील उभा व आडवा अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल. मग बघा आपण इथे मा ठेवूया, किमान, कमाल. बघा किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्ती नाही, कमाल माहिती आपण म्हणतो नाही का, कमाल आहे बाबा, मग काय कमाल, पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. 11वा प्रश्नामध्ये बघा, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील. आता इथे बघा आपण पहिला पर्याय ठेवून बघूया. बघा इथे मी ग ठेवला, अंगण, ग ठेवल्यावर अंगण तयार होतं, हे योग्य आहे. आता इथे बघा अंजीर, इथे जी ठेवला दुसरा अंजीर, तर योग्य होते, जी ते बरोबर होते. मग बघा इथे अंगण, अंजीर योग्य आहे आणि इथे धा, अंधार, अंधार पण योग्य आहे. ज, अंजन, अंजन, अंजन हा पण योग्य आहे, म्हणून मी इथे आपला उपयुक्त पर्याय कोणता आहे किंवा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, पुढील शब्दकोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील. आपण प्रत्येक पर्याय ठेवून बघूया. पहिल्यांदा गूढ मिळालं पाहिजे. मग बघा गहन, गहन म्हणजेच काय, आपण गहन विचार करतो म्हणजे गूढ विचार करतो की नाही, गूढ. मग हे ग इथे ठेवला तर योग्य होते, गूढचं योग्य होते. आता ज ठेवून बघूया 2 मला, नजर, नजर म्हणजेच दृष्टी, मग हे सुद्धा योग्य आहे. आता तिसरं आहे निर्मिती, मग इथे च आहे बघा, रचना, रचना म्हणजेच निर्मिती. मग आपण पर्याय क्रमांक 1 मधली अक्षरं ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात आणि ते आपल्याला बाण दाखवलेले जातात, हा असा शब्द, असा आणि असा. मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. मग या पद्धतीने आपण शब्दकोडी याच्यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.